ये साईं देव का जन्म स्थान। बर महाराज नरसिंह सरस्वती आकर गया सो घर है। इथं येऊन हाँ, गेले. महाराज साईं देव महाराज का प्रिय शिष्य, महाराज ने साईं देव को आशीर्वाद दिया, तुम्हारा पोता मेरा चरित्र लिखना। उसके अनुसार गुरु चरित्र तैयार हो कांच की पेटी में रहे सो 550 वर्ष पहले का गुरु चरित्र ओरिजिनल. हाँ ओरिजिनल साईं देव को महाराज ने दिया सो पादुका। नमस्कार सर्वांना, जय दत्तगुरु माऊली. शेंडगे साहेब आहेत व्हिडिओमध्ये आणि मकरंद मामा आहेत. आम्ही निघालोय कडगंचीला दत्त मंदिरात दर्शन करायला. आज आहे दत्त जयंती आणि बाळासाहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत. मस्त ड्रायव्हिंग. आता मला वाटतं 15-20 मिनिटाची त्यांची ड्रायव्हिंग बघितली. जबरदस्त अनुभव, हीच खात्री आहे. चला, जय दत्तगुरु माऊली. नाश्त्यासाठी आम्ही ब्रेक मारलाय वळसंगवाडा या हॉटेलला. अक्कलकोट रोडला हे हॉटेल फेमस आहे. मस्तपैकी गरमागरम नाश्ता आलेला आहे, उपीट आणि चटणी. मस्तपैकी गरमागरम उपीट नाश्ता झालेला आहे आणि आता पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालोय. आम्ही वळसंगवाडाला थांबलोय. इलेक्शनचं आहे ना सोलापूरचं, मग माहिती दिली आम्ही. आता आम्ही पोचलोय कडगंची या गावामध्ये आणि या गावामध्ये आहे सायन देवाचं मंदिर. कडगंची मध्ये पोचलोय, गाडी इथं पार्क केली आहे आणि इकडे आता आपण चालत निघालोय. सायन देवाच्या मंदिराच्या इथं दर्शनासाठी निघालोय आपण. खरंच आज योग जुळून आलाय. शेंडगे साहेब आणि काडगावकर साहेब यांच्यामुळं हा योग जुळून आलाय. आज खास करून आज आहे दत्त जयंती. ध्यानीमनी असताना काडगावकर साहेबांनी सहज विचारलं की बाबा जायचं का. आता दत्तांचं दर्शन होणार आहे तर नाही कसं म्हणणार, आणि प्लॅन बनला. निघालो आम्ही कडगंचीला. सकाळी 9:30ला निघालो होतो आम्ही आणि बरोबर 11:30च्या दरम्यान इथे पोहोचलो आहे. या ठिकाणी आपल्याला समोर दिसतंय मंदिर, त्याच्या ठिकाणी एक बोर्ड पण आहे, श्री सायनदेव दत्त मंदिर कडगंची असं म्हटलेलं आहे. हा सगळा मंदिराचा परिसर आहे. मी इथे पण थोडीशी माहिती आहे, ती माहिती तुम्हाला दाखवतो. सुंदर अशी रांगोळी आहे, भाविक लोक या ठिकाणी दिसत आहेत. हा सगळा मंदिराचा परिसर आहे. आपण आता मंदिरात आलेलो आहोत. सायन देवाचं हे मंदिर. आज दत्त जयंतीचं विशेष. इथे एक महाराज बसलेले आहेत. हा सगळा सुंदर असा परिसर सगळा. श्री दत्तगुरूंचं दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी प्रसन्न अशी दत्तगुरूंची मूर्ती आणि आताच महाराजांनी इथं आरती केलेली आहे. गुरुचरित्राचे 52 अध्यायांची माहिती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे.
दत्तात्रेय अवतारा बाळक बाळाची खुशी बाळा जो रे बाळा दत्तात्रेय अवतारा ब्रह्मा विष्णू आणि महेशा दत्तात्रेय अवतारा बाळा जो रे बाळा एक जनार्दनी पूर्ण कृपेने एक जनार्दनी पूर्ण कृपेने पापणीच्या पंक्यात झोपले वेलींचे वेवाड रे बाळा जो रे दत्त मंदिराच्या अगदी शेजारीच हे आहे सायनदेवाचं निवासस्थान. या ठिकाणी आज प्रसादाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने. बरेच भाविक महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येत आहेत दर्शनासाठी. सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढलेली आपल्याला दिसते. चला आता आतमध्ये जाऊया. श्री सायनदेवाचं हे निवासस्थान. बोला दत्तगुरु माऊली. याच ठिकाणी सायनदेव राहत होते. त्यांचं हे निवासस्थान. या ठिकाणीच गुरुचरित्राचं लेखन करण्यात आलं. असा हा सुंदर पवित्र असा ठिकाण आपण पाहतोय. कडगंची मधलं हे सायनदेवाचं निवासस्थान. या ठिकाणी सुंदर अशी दत्तांची प्रतिमा आहे. दत्त प्रतिमा या ठिकाणी आहे. दत्त जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. गुरुचरित्राचं दर्शन करा. ನಾವು ಅಧಿಕಾರದಾರಿ अधिकार पूजा पाठ हुआ उधर क्या तो कार्यक्रम होने के बाद आप प्रसाद लेके जाइए. प्राणेश कुलकर्णी साईनदेव साक्री अंशस्थ. बर, या ठिकाणाचं काय महत्व आहे? ये साईनदेव का जन्म स्थान. बर, महाराज नरसिंह सरस्वती आकर गया सो घर है. इथं येऊन हाँ, गेले. महाराज साईनदेव महाराज का प्रिय शिष्य. महाराज ने साईनदेव को आशीर्वाद दिया, तुम्हारा पोता मेरा चरित्र लिखना. उसके अनुसार गुरुचरित्र तैयार हो. कांच की पेटी में रहे सो 550 वर्ष पहले का गुरुचरित्र. ओरिजिनल. हाँ ओरिजिनल. साईनदेव को महाराज ने दिया सो पादुका. ओरिजिनल गुरुचरित्राची ही प्रत आहे. त्याचं दर्शन आज आपल्याला झालेलं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सगळ्यांना हे दर्शन घडवतोय. वर्षभर कार्यक्रम इथं चालू असतात. या प्रसाद घ्यायला दत्त जयंतीचा हा प्रसाद आपण घेतोय. दत्तगुरु माऊली.